सुंदर मनामध्ये भरली आपलं तू आहे का? म्हणजे मला वाटलं आप्पाले की काय. आब्याशी बोलत होती का? हा ना, म्हणून तो घाबरले. मला वाटलं आप्पाले असेल तर झालं. हितच भांडणं होतील आमची. त्या दोघांची भांडणं मिटवता इथे आमच्या सुरू व्हायची ना भांडणं. म्हणजे आब्याला ती कशी भांडला का? हा ना, आधीच डोक्याला एवढा ताप आहे, कायला भांडायचं दोघांनी. लती रडत होती, लय वाईट वाटलं मला. आई काहीतरी मेजर गंडलंय त्यांचं. म्हणजे मी बी आब्याला भेटून आलो ना आता. तो विचित्र सारखा वागतोय, म्हणजे तिरसटासारखा काय बी बोलू राहिलाय तू. आता तूच सांग, तोच तिला म्हणला होता ना फिटनेसकडे लक्ष दे, फिटनेसकडे लक्ष दे. हा ना, पण आता तोच म्हणू राहिलाय की तिने काहीतरी लिमिट मध्ये राहायला पाहिजे. हे काय नवीन? म्हणजे आब्यान आपला बुद्धू आहे, बुद्धू. ते तर आहेच. त्याचं त्याला सोडून बाकी सगळ्यांना कळतंय की त्याला काय होतंय. ते काय होतंय त्याला? लतिकाला मिस करतोय तो. हा का? लग्न झालं ना, आणि त्या सगळा संसार नीट सुरू व्हायच्यात भाऊसाहेबांना बाहेर जावं लागलं घराच्या. पण आता मी मिस करतोय हे सांगणार कसं? इगो आडवा येतो ना त्याचा. लतीचा मिस कॉल. कोणाचा इगो आडवा येऊ राहिला? काय विचारू राहिलो मी? बंधुराजांचा ना? पाणी आणते तुमच्यासाठी. आपल्या माणसांपेक्षा इगो कधी मी मोठा होऊ देऊ नाही. पांजळेल तुमचं पोरग. शर्यत हुस तर हाडाची काड करून घेतात बघा, पण शर्यतीचा नाद काय सोडायचे नाहीत. पाहिलं ना मी येताना आता, ऊर फटूस तर जीव खाऊन पळत होते नुसते. आतेबाई, हिला ती काऊन रडू राहिली हो? भांडण झालं वाटतं तिचं आणि बोल. छापा काटा. छापा पडला तर तू जाणार, आणि काटा पडला तर नाही जाणार. खरंच मामी म्हणल्या तसं टेन्शनमुळे विचित्र बोललो असेल का? आता मी त्याला सपोर्ट द्यायचं सोडून त्याच्यावर रागवते का? अभ्या शर्यतीत जिंकणं हे माझ्या इगोपेक्षा बी मोठं आहे. या छोट्या भांडणाचा बाऊ करायला नको मी. करू का त्याला फोन? माझा त्याला सपोर्ट आहे म्हणून त्याची इच्छा नसेल माझ्याशी बोलायची तर मला नाही त्याच्या गळ्यात पडायचं. त्याला वाटलं बोलावंसं करेल तो फोन, आणि नसल बोलायचं तर मी परत केला फोन तरी घेणारच नाही तो. ठीक आहे, मी आता फोन करणार नाही. हिला करू फोन का नको?